तर कुठलीही काळजी करू नका, मी तुमच्या सोबत आहे. पंतप्रधान मोदींनी शिवसेना खासदारांना ही ग्वाही दिली आहे. एनडीए मधल्या प्रत्येक खासदाराच्या पाठीशी असल्याचं मोदींनी ग्वाही दिली आहे. एनडीए एक परिवार आहे, भाजप घटक पक्षांसोबत आहे असं मोदींनी या खासदारांना आश्वासित केलेलं आहे. तर काळजी करू नका, मी तुमच्या सोबत आहे असं या खासदारांना सांगितलंय. नव्यानं आपापल्या पक्षातून फुटून एनडीएशी जुळलेले हे खासदार आहेत आणि त्यांची आज ब्रेकफास्ट पे चर्चा आहे मोदींबरोबर. आणि यावेळी मोदींनी या सर्व खासदारांना आश्वासित केलंय, त्यांना ग्वाही दिलेली आहे. तर कुठलीही काळजी करू नका, मी तुमच्या सोबत आहे. आणि शिवसेना खासदारांना सुद्धा पंतप्रधान मोदींनी ही ग्वाही दिली आहे. नुकतेच उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 6 फुटलेले खासदार शिवसेनेमध्ये गेलेले आहेत आणि आज मोदींची त्यांच्याबरोबरची ब्रेकफास्ट पे चर्चा होती आणि यावेळी मोदींनी त्यांना ही ग्वाही दिल्याचं कळतंय. ओम देशमुख आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर आहेत, आणखी माहिती जाणून घेऊया. ओम, आज ही खूप महत्त्वाची भेट होती असं म्हणावं लागेल, ब्रेकफास्ट पे चर्चा होती. तर कुठलीही काळजी करू नका, मी तुमच्या सोबत आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवसेना खासदारांना ग्वाही दिल्याचं कळतंय. निश्चितपणे आपण पाहतोय की खरं तर संसदेचं अधिवेशन चालू असताना पंतप्रधानांकडनं शिवसेनेच्या या सगळ्या फुटीर खासदारांची भेट घेण्यात आलेली आहे. खरं तर आपण पाहिलं असेल की यापूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा असतील किंवा इतरही भाजपच्या नेत्यांशी त्यांनी खासदारांच्या भेटीगाठी झाल्या होत्या. आजच्या या चर्चेतला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कुणीही काळजी करू नका, मी तुमच्या सोबत आहे. विकास कामं असतील किंवा इतर सगळे विषय असतील, प्रत्येक व्यक्तीला सन्मान दिला जाईल, संधी दिली जाईल आणि सगळ्याच गोष्टीच्या बाबतीत आपली काळजी घेतली जाईल. एनडीएतल्या प्रत्येक खासदाराच्या पाठीशी मी आहे अशा प्रकारचं आश्वासन पंतप्रधानांकडून या सगळ्या खासदारांना देण्यात आलंय. एका बाजूला राज्यामध्ये सगळ्या राजकीय परिस्थिती आपण पाहतोय. खरं तर शिवसेनेच्या संदर्भात सातत्याने चर्चा होत असताना आज पंतप्रधानांकडून अशा प्रकारे शिवसेनेच्या खासदारांना आश्वस्त करण्यात आलेलं आहे. त्यामुळे निश्चितच एक महत्त्वाची बाब ही म्हणावी लागणार आहे. त्यामुळे या सगळ्या भेटीची आणि या सगळ्या चर्चेचे पुढे काय पडसाद उमटतात, राजकीय दृष्ट्या या सगळ्या संदर्भात काय प्रतिक्रिया उमटतात हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल. ओम, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. ओम देशमुख आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते. पुढच्या आठवड्यामध्ये एनडीए खासदारांना दिल्लीमध्ये हजर राहण्याच्या सूचना करण्यात आल्या. पुढच्या आठवड्यात डिलिमिटेशन आणि महिला आरक्षण विधेयक संसदेमध्ये मांडले जाण्याची शक्यता आहे आणि सर्व खासदारांना त्यामुळे दिल्लीतच थांबण्याचे हे आदेश दिलेले आहेत. महत्त्वाची बातमी आहे, पुढच्या आठवड्यामध्ये एनडीए खासदारांना दिल्लीतच थांबावं अशा प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत. 2 महत्त्वाची विधेयकं या पावसाळी अधिवेशनामध्ये संमत करायची आहेत आणि त्यामुळे त्यांना थांबण्याचे आदेश दिलेत. पुढच्या आठवड्यात डिलिमिटेशन आणि महिला आरक्षण विधेयक संसदेमध्ये मांडलं जाण्याची शक्यता आहे. तेव्हा या सर्व खासदारांना दिल्लीमध्ये थांबण्याचे हे आदेश देण्यात आलेले आहेत.